गाईज अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे हरतालिका. जसं की मागच्या वर्षीचा पण ब्लॉग तुम्ही बघितलाच असणार हरतालिकेचा कसा असतो. तर मागच्या वर्षी माझा फर्स्ट इयर होता आणि यावर्षी सेकंड इयर आहे. थर्ड इयर आहे. तर काहीच नाही, मी कॉलेजला कॉलेजला जाऊन आली आहे मी, म्हणून मी सकाळी ब्लॉग स्टार्ट नाही केला. मी कॉलेजला आता जाऊन आली आहे आणि मी आता ब्लॉग स्टार्ट करते. ते माझ्या अवताराने समजूच शकता. आणि फर्स्ट थिंग तर मी आज गाडी नेली होती, म्हणून मी जरा खूपच जास्त खुश आहे. मग दुसरं काय नाही, आता मी परत एकदा रेडी होते आणि आता पाय पडायला निघायचं आम्हाला. बायस वगैरे सगळे खाली आलेतच. तर ह्यावेळेस मी मॅचिंग नाही केलं कोणासोबतच, माहिती नाही, कारण हे लोकांनी मला सांगितलं नाही मॅचिंग करणार आहेत करून, आधी नाही बोलले, म्हणून मी कपडे घेऊनच आली होती. तर मी आता मॅचिंग नाही केलं, मी वेगळी आहे आणि लोकांनी मॅचिंग केलं. तर दुसरं काय नाही, मी फक्त आता ब्लॉग स्टार्ट केला बस. आणि मी ह्याच्या आधीचा पण ब्लॉग टाकला नाही आहे, जो की दृश्याने बनवला आहे. त्या लोकांचा सॉन्ग आला आहे, मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईनच, तुम्ही जाऊन बघा आणि लाईक शेअर करा त्याला पण, आणि खूप जास्त प्रेम द्या त्या सॉन्गला पण. गणपतीचा सॉन्ग आहे. मग तो व्लॉग जर जमलाच तर मी ह्या व्लॉग नंतर टाकेन तो व्लॉग. मग त्या व्लॉगला पण प्रेम द्या आणि पहिले जाऊन त्या गाणीला प्रेम द्या आणि या व्लॉगला सुद्धा खूप सारा प्रेम द्या. सो लाईक शेअर अँड सबस्क्राईब. आता आपण भेटूया नंतरला. तर गाईज ही ड्रेसिंग आहे माझी आणि मी आता रेडी होते आहे. ॲक्च्युअलमध्ये माझा आउटफिट खूप बेकार आहे, कारण मी कॉलेजमध्ये आल्यास तुम्हाला सांगितलंच आहे. तर मी आता रेडी होते आणि मग रेडी पण काय नाही, मी फक्त आता पावडर लावणार आहे. टिकली माझी आहे तशी चालेल, लिपस्टिक फक्त वरती लावणार आहे बस. तर आपण डायरेक्ट आता खाली गेल्यावरच भेटूया. मी तुम्हाला माझा फुल लुक दाखवते आणि या लोकांचे पण मॅचिंग ड्रेसेस दाखवते. मग खालीच जाऊन भेटूया. गाईज आता सगळे रेडी झालेत आणि लारण्याने 4 शिव्या पण खाल्ल्या, कारण तिने सामान आणला नव्हता म्हणून. आणि आमच्यासोबत आमची हिमांशी पण आहे. थांबा मी दाखवते. हाय, कशी आहे बाबू? इथे बघ. आता ही पण आमच्यासोबत आहे, हिनी पण आमच्याला बिस्किट खाऊन उपास पकडलाय. आणि इथे फक्त तेजलचा ताट आहे, बाकी सगळे अंगणात उभे आहेत. लारण्याचा ताट भरतात, ते अजून शिव्या खाते. मग आता ते लोक आल्यावरती आम्ही निघतो. माझा आणि दृश्याचा एकच ताट आहे. मग आता आम्ही ते लोक आल्यानंतर निघतो. मग तिकडेच गेल्यानंतर आता आपण भेटूया. नंतर मी तुम्हाला दाखवते परत. आम्ही जेव्हा येऊ तेव्हा मी तुम्हाला दाखवेन कोणी काय काय घातलंय. तर आता मला समजलं सगळ्यांनी वेगवेगळं घातलंय, म्हणजे दोघींनी सेम, जसं मागच्या वर्षी झालं होतं तसंच, फक्त मीच सगळ्यांच्याहून वेगळी आहे. मग मी नंतरला दाखवते. तर गाईज आता आमचं पाय पडून झालंय, म्हणजे ते ओटीपीटी ते होऊन झालंय. आता आम्ही आरती करतोय आणि पाय पडतोय आणि त्यानंतर आम्ही मग इकडून निघतो. मग आपण नंतरलाच भेटूया. ओके. तर गाईज आता आम्ही निघालो. आता आम्ही जातो कोपरला. आता आम्ही कोपरला जातो. मग तिकडून मी डायरेक्ट क्लासला जाईन. मग आता आपण डायरेक्ट कोपरला गेल्यानंतरच भेटूया. तर गाईज आता आमचं इकडे पण पाय पडून झालंय, जे की आम्ही दर टायमाला येतो. आम्ही जसं दर टायमाला येतो. मग आमचं झालंय पाय पडून आणि आता आम्ही इकडून निघतो. आणि जाम ट्रॅफिक आहे, मला क्लासला जायला जाम लेट होणार आहे, पण तरी मी जाणार आहे क्लासला, कारण कालसुद्धा नव्हती गेली. मग आता आपण डायरेक्ट क्लास, ठीक आहे, नंतर डायरेक्ट मी घरी गेल्यानंतरच भेटेन. क्लासवरून आल्यावरती लगेच भेटूया. गाईज मी नंतर क्लासला गेली आणि मग थोडीशी प्रॅक्टिस केली आणि त्यानंतर आम्हाला मूवी दाखवायला नेलं. लाईट्स आउट मूवीचं नाव होतं, भूताची मूवी होते. आणि ऑब्वियसली बात आहे की मेको भूत की मूवी बहुत पसंद आहे, म्हणून मला ही पण मूवी आवडली. इंग्लिशमध्ये होती बट आणि टी व्हीचा आवाज कमी होता म्हणून थोडीफार समजली नाही. मग मी रिटर्न एकदा बघणार आहे घरी. गाईज क्लासमधून आल्याबरोबर मी मुलुंडला गेली गौर आणायला. मी गौरी दाखवू तर शकणार नाही, डायरेक्ट जेव्हा गौरी मकरात बसेल तेव्हाच मी गौर दाखवेल तुम्हाला. गाईज आता आम्ही मुलुंडला आलो गौरी आणायला, पण गौरी घरी नाही नेणार, आम्ही ऑफिसमध्ये ठेवणार आहोत, कारण ट्यूजडे आणि वेडनेसडेला गौरी आहेत म्हणून आता नेऊ नाही शकत. मग आता आम्ही जातो गौरी आणायला आणि मग नंतर आम्ही घरी निघतो. मग डायरेक्ट आता घरी गेल्यावरतीच भेटूया. तर गाईज आता अख्खा माझं फिरून झालं, सकाळपासून मी फिरतच आहे बाहेरच.
तर आता मी फायनली जाऊन घरात आली आहे आणि घरात येऊन पण काय मम्मीने लगेच कामाला लावलं आहे. मग मी आता कपडे सुकत टाकायला आले गॅलरीत. मग मी कपडे सुकत टाकते आणि 12 तर वाजलेतच असे पण. तर सगळे आता थोडेसे फ्रेश व्हायला गेलेत कारण आम्ही गौर आणायला गेलो होतो. मग घेऊन आलो आहे आणि ऑफिसमध्ये पण ठेवली आम्ही गौरी. मग आता सगळे फ्रेश व्हायला गेलेत. फ्रेश होऊन सगळे खालती येणार आहेत. मग मी पण फ्रेश झाली आहे. म्हणजे मी फ्रेश नाही झाली आहे, नंतरला जाऊन होईन. आता पहिले मी कपडे सुकत टाकते आणि मी तर लगेच जाऊन फ्रेश होते. मग आता आपण डायरेक्ट बाहेर गेल्यानंतरच भेटूया. तर गाईज आम्ही फायनली आले उपास सोडायला आणि लोकांनी चालू पण केलं. मी अजून चालू नाही केलं तर मी खाते आणि नानीला कामाला लावलंय सगळ्या गोष्टीसाठी. मग आता आम्ही खाऊन घेतो आणि मग नंतरच आपण आता भेटूया डायरेक्ट. नुसती पागलपंती झालं. खाली फुकटची बोंबलतात फुसफुस फुसफुस. तर गाईज तुम्ही बघितलंच कसं झालं हरतालिका. आता मी ब्लॉग इकडेच एंड करते कारण आता 1:30 वाजल्यात आणि मला काम आहे नारळ खिसून द्यायचं मम्मीला मोदक बनवायसाठी. तर मी ते करून देते आणि मग लगेच झोपायला म्हणून छान झोप आले नंतर. मग आता आपण भेटूया डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि तो पण लवकरच येईल कारण गौरी आहेत घरामध्ये म्हणून आणि त्यात आम्ही लालबागला पण जाणार आहोत म्हणून. मग आता आपण भेटूया डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाकीचे ब्लॉग नसेल बघितले तर जाऊन बघून घ्या आणि लाईक शेअर सबस्क्राईब. आणि मी जशी बोलली आहे आधी की मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे द्रिशा संचल जो सॉन्ग आला आहे गणपतीचा तो. मग त्यालासुद्धा जाऊन खूप सारं प्रेम द्या, लाईक शेअर करा त्याला पण आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला तो सॉन्ग. बाय. Invincible.